करीत आहोत ठळक मराठी बातम्या। आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यात काल 9 नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली। त्यात 6 महिलांचाही समावेश आहे। या 9 जणांवर एकूण 48 लाख रुपयांची बक्षिसं होती। पोलीस महासंचालकांच्या आवाहनानंतर त्यांनी शरणागती पत्करली असून काल झालेल्या कार्यक्रमात या नक्षलवाद्यांनी त्यांच्याकडील अत्याधुनिक बंदुका आणि इतर शस्त्र सुपूर्द केली। या नक्षलवाद्यांच्या शरणागतीमुळे आता जिल्ह्यात एकही नक्षलवादी सक्रिय नसल्याची माहिती पोलीस महासंचालकांनी दिली आहे। स्वित्झर्लंडमध्ये दावोस इथं आयोजित जागतिक आर्थिक परिषदेत कालच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारनं विविध कंपन्यांबरोबर विक्रमी 14.5 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणूक करारांवर स्वाक्षऱ्या केल्या। या अंतर्गत स्वाक्षरी केलेल्या 19 सामंजस्य करारांमुळे विविध क्षेत्रामध्ये 15 लाखांहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होण्याचा अंदाज आहे। हे करार राज्याच्या विकसित महाराष्ट्र 2047 विजन आणि $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनण्याच्या महत्वाकांक्षी ध्येयाशी सुसंगत आहे, असं राज्य सरकारच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय। यावेळी राज्य शासनानं नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात योकी ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड यांच्याबरोबर 4,000 कोटी रुपयांचा करार, लोढा डेव्हलपर्स लिमिटेड बरोबर 1 लाख कोटी रुपयांचा करार, अन्न आणि कृषी क्षेत्रात कार्लसबर्ग यांच्याबरोबर 500 कोटी रुपयांचा करार, विदर्भात पोलाद क्षेत्रात सुरजागड इस्पात लिमिटेड बरोबर 20,000 कोटी रुपयांचा करार, तर लॉजिस्टिक क्षेत्रात MMRDA आणि SBG ग्रुप यांच्यात $20 अब्ज करार करण्यात आलाय। भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आज अधिकृत घोषणेची अपेक्षा असून दुसऱ्या कोणाही उमेदवाराचा अर्ज दाखल न झाल्यानं नितीन नबीन यांची निवड जवळपास निश्चित मानली जाते आहे। नितीन नबीन यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता। चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसचाच महापौर बनेल असा ठाम विश्वास काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात माध्यमांसोबत बोलताना व्यक्त केला। काँग्रेसचे 27 नगरसेवक एकत्र असून आवश्यक संख्याबळ आमच्याकडे आहे, असं त्यांनी सांगितलं। नगरसेवक फोडाफोडीचे आरोप फेटाळून लावत सत्ता स्थापनेसाठी सर्वजण एकत्र राहतील असा दावा त्यांनी केला। भाजप नेते आणि माजी खासदार नवनीत राणा यांना फोन करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। या प्रकरणी त्यांच्या खासगी सहाय्यकानं राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आलाय। पोलिसांकडून तपास सुरू असून नवनीत राणा यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। भारत आणि न्यूझीलंड दरम्यान 5 T20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला उद्यापासून प्रारंभ होतोय। मालिकेतला पहिला सामना उद्या नागपूर इथं जामठा क्रीडा मैदानावर होणार आहे। या सामन्यासाठी नागपुरात प्रेक्षक मोठ्या संख्येने येण्याची शक्यता लक्षात घेता शहर पोलिसांनी वाहतुकीचं चोख नियोजन केलंय। प्रेक्षकांसाठी मेट्रो स्टेशनपासून जामठा स्टेडियमपर्यंत फीडर बसची सेवा मोफत देण्यात येणार आहे। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6 वाजता ऐकता येईल। नमस्कार।